अनेक लोकांना चावा, अनेकांना जखमी करणारा माकड। पिसाळलेल्या माकडाला जेरबंद करण्यास वन विभागाला यश। चाळीसगाव संभाजीनगर महामार्गावरील कन्नड घाटात गेल्या अनेक महिन्यापासून लाल तोंडाच्या एका माकडाने अनेक वाहन चालकांना, लहान मुलांना, स्त्रियांना चावा घेऊन जखमी केले होते। घाटातून प्रवास करणाऱ्या दुचाकी स्वारांवर अचानक एक माकड हल्ला करून त्यांना जखमी करत असत। अनेक प्रवाशांनी वन विभागाकडे याबाबत तक्रारी केल्या होत्या, मात्र हे माकड पकडण्यात आतापर्यंत यश मिळत नव्हते। दिनांक 11 जानेवारी रोजी रेंज फॉरेस्ट ऑफिसर शीतल नगराळे तसेच वन्यजीव विभागाचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर रहाटवळ साहेब यांच्याकडे सह्याद्री प्रतिष्ठानचे केंद्रीय उपाध्यक्ष दिलीप घोरपडे यांनी या माकडाला पकडून इतरत्र हलविण्याची आग्रही मागणी केल्याने नगराळे मॅडम यांनी पाचोरा येथील पशुपक्षी मित्र आतिश चांगरे यांना बोलवून या माकडाचा बंदोबस्त करण्याचे सांगितल्याने आतिश चांगरे व त्यांचे चिरंजीव सूरज चांगरे यांनी वन विभाग, सामाजिक व वन्यजीव चाळीसगाव यांच्या मदतीने या माकडात अत्यंत शिताफीने जाळीमध्ये जेरबंद करून रेंज फॉरेस्टर ऑफिसर वन्यजीव विभाग श्री राठळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल जाधव, वनरक्षक विवेक सोनवणे तसेच वनमजूर लालचंद चव्हाण, बापू आगोने, पृथ्वीराज चव्हाण, सुभाष कुराडे, भिलू काळे, गणेश राठोड यांच्या हवाली केल्याने या माकडास पिंजऱ्यात घालून इतरत्र सुरक्षित जंगलात रवाना करण्यासाठी हलविण्यात आले। सह्याद्री प्रतिष्ठानचे दिलीप घोरपडे यांनी यावेळी या टीमला स्थानिक तरुण जीवन चव्हाण, मिथुन राठोड, प्रवीण सोनवणे, रवींद्र आहिरे यांच्यासह पूर्णपणे सहकार्य केले। या माकडाला पकडून नेल्यानंतर या परिसरातील अनेक नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला तर अनेक प्रवाशांनी वन विभागाचे धन्यवाद मानलेत। अधिकारांचा न्यूज नेटवर्क चाळीसगाव।